नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील यांच्या वतीने एनडीए सरकार आले, मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाल्याच्या निमित्ताने विजय उत्सव व नव्या सरकारला पाठिंबा म्हणून जनसंवाद यात्राचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले होते। छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून व आपले मनोगत व्यक्त करून मुरबाड येथे संवाद यात्रा रवाना झाली। कपिलजी पाटील यांच्यासोबत सुमितजी पाटील, शहराध्यक्ष हर्षलजी पाटील, संतोषजी शेट्टी व इतर पदाधिकारी, महिला, पुरुष या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचा आशीर्वाद घेऊन कपिल पाटील साहेब यांनी आज हा प्रवास सुरू केलेला आहे। आज भिवंडीमधून शहापूर आणि पूर्ण साही विधानसभामध्ये त्यांचा हा प्रवास होणार आहे। मी एवढं सांगू इच्छितो की जे काही भिवंडीमध्ये जे काही वोटिंग झालं किंवा ज्या पद्धतीने वोटिंग झालं याचं जे काही ॲनालिसिस आहे ते आम्ही करतोय, आपल्याला मिळतील। आपण हे दाखवून दिलं की पक्षी मतदार पूर्ण लोकसभे क्षेत्रामध्ये साही विधानसभेमध्ये आपण या जनयात्रेच्या जनसंपर्क यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितपणे वाढवाल आणि पुन्हा एकदा आपण नव्या जोमाने कामाला इकडे लागू अशी आशा इथे व्यक्त करतो। आणि आपले दोन भारत माता के वंदे। जितेंद्र डाके, शांताराम पाटील, दत्तू कोलेकर, राजू गाजंगी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित कार्यकर्ते, ही गोष्ट तुम्हाला माहित आहे, ती सांगण्याची काही गरज आहे? आपल्याला अपयश का आलं हे भिवंडी शहरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित आहे ना? मग जोश कसा आहे तुमचा? अजून पॉवरफुल आहे ना? जोश पॉवरफुल असला पाहिजे। हर्षल पाटलांचे असे अंदाज होते 50 ते 60 हजार मतं भिवंडी शहरात मिळतील, माझ्या कानावरही येतो। पण मी काल बदलापूरला सांगितलं कार्यकर्ता कसा असतो, कार्यकर्त्याची ताकद कशी असते। ते मुरबाड विधानसभेत इतका विरोध असतानाही 28,000चा लीड फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या मुळे मिळाला। आणि म्हणून नेत्यापेक्षा कार्यकर्त्याची ताकद ही जास्त असते। हे मुरबाड नेत्यांपेक्षा कार्यकर्त्याची आणि पक्षाची ताकद ही जास्त असते, म्हणून 95,000 मतं आपल्याला मिळाली। आम्हाला अपेक्षा होती 1,52,000 मतं हिंदू हे मतदान झालेलं आहे, 1,30,000 ते 1,25,00,000 मतं आपल्याला मिळतील अशी अपेक्षा सगळ्यांनाच होती। पण ज्याला अपेक्षा नव्हती त्याला माहीत होतं त्यांनी काय केले, म्हणून ते 60,000च्या वर आपल्याला नेत नव्हते। त्यांचं त्यांना लखला, वरती परमेश्वर आहे, त्याच्या काठीमध्ये आवाज नसतो, तो अशी काठी मारतो ना, भल्या भल्याना त्या वेदना सहन होत नाही। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही। मी ह्यापूर्वी थोडंसं दुर्लक्ष केलं भिवंडी शहराकडे, आता पूर्ण लक्ष देणार आहे। तो त्याचा 10 पट जास्त ताकद तुम्हाला मी देणार, तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही। आणि शेलार पासून असं सुरू करणार, प्रत्येक वार्डात जाणार आणि भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवणार, नेत्याची नाही। नेता म्हणजे मला तुम्ही समजत असाल तर मी स्वतःला सामान्य कार्यकर्ता समजतो। मी नेहमी सांगतो पक्षापेक्षा कोणी मोठा नाही। आणि म्हणून पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आणि कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचं काम या मिळालेल्या वेळेमध्ये मी करणार आहे। आणि त्याची प्रचिती ही 100% तुम्हाला येणार आहे। 2-3 महिन्याने विधानसभेच्या निवडणूक आहे।
त्याच्यानंतर महापालिकेच्या निवडणुका येतील, तेव्हा काय आपण लोकांसमोर घेऊन जाणार? माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनम्रपणाने आव्हान आहे की 66,000 मताने आपण इथं कमी पडलेलो आहोत भिवंडी पश्चिम मध्ये. किती? 66,000. हा एवढा मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. या राज्यामध्ये पुन्हा आपल्याला आपलं सरकार आणायचं आहे, आणि आपलं सरकार आणायचं असेल तर दोन्ही आमदार आपल्याला निवडून आणायचे आहेत. आणि दोन्ही आमदार आपल्याला निवडून आणायचे असतील, हर्षलने या ठिकाणी उल्लेख केला, आपला पराभव का झाला याची कारण मीमांसा करताना बऱ्याच लोकांना असं वाटतंय, काही लोकांना असं वाटतं की मी किंग मेकर आहे. काही इकडले तिकडले सगळे स्वतःला किंग मेकर समजायला लागले. पण मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगतो, देशामध्ये जो फॅक्टर चालला तोच फॅक्टर महाराष्ट्रात चालला. महाराष्ट्रामध्ये अजून त्याच्यात ऍड झाला. काय फॅक्टर चालला? मुस्लिम, दलित, आदिवासी, मराठा. आणि सगळ्यात मोठं फॅक्टर आपल्याकडे काय असेल तर आपले स्वकीय, आपल्या घरातले घरभेदी, हाही फॅक्टर आपल्याकडे चालला. पण माझं आपल्याला आव्हान आहे, ही विधानसभा आपल्याला जिंकायची असेल तर जसा त्यांनी फॅक्टर तयार केला तसा तुम्हाला फॅक्टर तयार करावा लागेल. हा फॅक्टर जर तुम्ही तयार केला नाही तर महापालिका काय, विधानसभा काय, कुठेच तुम्हाला काही संधी मिळणार नाही. पण ही वेळ आहे, या वेळेमध्ये जर तुम्ही योग्य निर्णय केला नाही कोणामध्ये नव्हती. तुम्हाला काय वाटतंय? कपिल पाटलांची हार झाली नाही, तुम्ही मोदीजींच्या विचाराची हार केली आहे. आणि ज्यांनी कोणी ह्याच्यामध्ये योगदान दिलं असेल त्याला जनता माफ करणार नाही. कारण आपण बघतोय, टीव्हीवर येत आहे, एक आमची भगिनी तिकडे मोदीजी शपथ घेतात तर ती टीव्हीला आरती करते. केवढं प्रेम आपल्या नेत्यावर. असं नेत्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या भगिनी आहेत, आणि मोदीजींचाही विचार न करणारे काही लोक आहेत. आणि मग अशा लोकांना खड्यासारखा बाजूला करून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मी परवा शहापूरला जाऊन आलो, घटना दुर्दैवी घडली. पण अशा कार्यकर्त्याचा निश्चितपणाने अभिमान वाटला पाहिजे, गर्व वाटला पाहिजे. एक संजय अधिकारी म्हणून एक कार्यकर्ता, ज्याला आपला पराभव सहन झाला नाही, त्यांनी आत्महत्या करून आपल्या जीवाचा त्याग केला. कशासाठी केला तर त्याला पक्षाची हार ही मान्य झाली नाही. एकीकडे असे कार्यकर्ते, दुसरीकडे पक्षाची हार व्हावी म्हणून प्रयत्न करणारे कार्यकर्ते. मी त्याच्या घरी गेल्यानंतर मलाही घरीवरून आलं. मला असं वाटलं की 1000 कार्यकर्त्यांपेक्षा किंवा 1000 नेत्यांपेक्षा असा एक कार्यकर्ता पाठीशी असला तरी कुठलीही लढाई लढण्याची ताकद आणि क्षमता आपल्यामध्ये येऊ शकते. हे अशा कार्यकर्त्यांच्या त्यागाच्या आणि बलिदानाच्या जोरावरच येऊ शकते. असे कार्यकर्ते सुद्धा आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. खुद के गांव में भी 400 वोट कम, हे असे लोक आपल्याकडे असतील की साफ. अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचं. भारतीय जनता पक्षाचे संस्कार हेच दाखवतात की कोण उमेदवार येतो हे आपल्याला बघायची गरज नाही. भारतीय जनता पक्ष जो उमेदवार देईल त्याला कसं जिंकवायचं, त्याच्यासाठी कसे प्रयत्न करायचे, ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना योगदान द्यायचं. ते संस्कार आपल्याला सगळ्यांना द्यायचं तर काय होईल. पण मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे, ज्याने कोणी तुम्हाला सांगितलं तू कशाला धावतो, तू कशाला पळतो, शांत बस, त्याला उत्तर द्यायचा. त्यांनी जरी तुम्हाला थांबवलं असेल, तुम्ही 10चा स्पीड घेतला असेल 100च्या स्पीडवरून, पण आता मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या विधानसभेमध्ये 10च्या स्पीडवरून 1000च्या स्पीडवर आपली गाडी न्यायची आहे.
आणि दोन्ही विधानसभा आपल्याला जिंकून दाखवायच्या आहेत. से पेश आओ, वक्त बदलने में देर नहीं लगती है. येणारा पुढचा काळ हा आपलाच असणार आहे. का आपला असणार आहे तर सगळे सावध झालेले आहेत. झाले. आता भिवंडीवरून कल्याणला जाणारी मेट्रो ही आपल्याच कालखंडामध्ये मंजूर झालेली आहे. त्यासाठी 5,000 कोटी रुपये मंजूर झाले. DPR बनवणारी एजन्सी ही त्याच्यासाठी नेमलेली आहे. त्यानंतर काम आता सुरू झाल्यावर कोणी तुम्हाला सांगेल की आम्ही मंजूर केलं, तर अजिबात तसं नाही आहे. त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.